नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण BMC क्लर्कचा निकाल जाहीर झालेला आहे, तर तो कुठे पाहायचा, ती लिस्ट कशी चेक करायची, त्याची PDF कुठे मिळेल निकालाची, ती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला समाज कल्याण विभागाचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि समाज कल्याण विभाग ई-बुक विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, हे जे आपलं VAJ अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी मुंबई BMC कार्यकारी सहाय्यक रिझल्ट याची PDF दिलेली आहे. त्यावर टच केलं की तुम्हाला या ठिकाणी ती PDF ओपन होईल. पहा, मोठी PDF आहे. तर ती PDF ओपन झाल्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांना मिळाले जे मार्क्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे दिलेले आहे. पहा की इथं पहा काय दिले, मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन, म्हणजे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला मिळालेले मार्क्स, त्याच्यानंतर पोर्टेटेड स्कोर किती आहे ते आहे आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन. आता याचा अर्थ काय, तर जे काही विद्यार्थ्यांना म्हणजे सुरुवातीला त्यांनी फर्स्ट आन्सर की दिली, फर्स्ट आन्सर की नंतर सेकंड आन्सर की दिली आणि त्यानंतर सेकंड आन्सर की नंतर म्हणजे फर्स्ट आन्सर कीमध्ये जे ऑब्जेक्शन घेतलं होतं ते ऑब्जेक्शन म्हणजे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जे मार्क्स मिळालेले आहेत ते पण दिलेले आहेत. त्याच्यानंतर जे नॉर्मलायझेशन झालेलं आहे ते नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जे विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेले आहेत त्याचीसुद्धा यांनी यादी दिलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशन करूनच हे मिळालेले मार्क्स दिलेले आहेत. आता मेरिट जे लागणार आहे ना, ते हे जे मार्क्स आहेत शेवटचे कोणते, मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन, हे जे मार्क आहेत ना, या मार्कांच्या आधारेच आता तुमचं मेरिट लागणार आहे. तर ही PDF तुम्ही स्वतः VAJ अकॅडमीवर जाऊन पाहू शकता. आणि याच्यानंतर आता डायरेक्ट ते काय करणार, नॉर्मलायझेशन झालेलं आहे त्यामुळं आता डायरेक्ट BMC मार्फत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या विद्यार्थ्यांची यादी लावल्या जाईल आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सिलेक्टेड आणि वेटिंग लिस्ट लावल्या जाईल, अशी ती पुढची प्रोसेस आहे. तर ते नॉर्मलायझेशन नंतरचे जे मार्क्स आहेत ना त्यांचा विचार करा, कारण त्याच्याच आधारे आता तुमचं पुढची प्रोसेस होणार आहे. कोणती, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. तर अशा पद्धतीनं निकाल लागलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.